तर 10व्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना महत्त्वाची गोष्ट आहेच आहे, परंतु मी या कवितेसाठी तरी सर्वांनाच मी आवाहन करतो की कविता फक्त 10व्या वर्गासाठी नाही, तर आजच्या परिस्थितीमध्ये जे कोणी बंदिस्त आणि चाकोरीबद्ध जीवन जगत आहेत त्या सर्वांसाठी आहे 10व्या वर्गाची कविता. कवितेचं नाव आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली. यू स्टार्ट डाईंग स्लोली. आणि ही पुस्तकातून कविता सांगणार आहे मी नेहमी, कारण पुस्तकातूनच अभ्यास का करावा यानंतरचा व्हिडिओ टाकणार आहे मी. पुस्तकातून अभ्यास करा, बाकी तुम्ही काय वाचता तो माझा विषय नाही, पण पुस्तकाचा शब्द न शब्द शेवटपर्यंत वाचावा, समजून घ्यावा. कारण हे पुस्तक जेव्हा निर्मिती केल्या जाते ना, असंच कोणी एक किंवा दोन व्यक्ती करत नाही, तर ते एक टीम असते. ती टीम शिक्षणतज्ज्ञ ज्यांचं अख्खं आयुष्य शिक्षण क्षेत्रामध्ये जाते, ते शिक्षणतज्ज्ञ म्हणजे अनेक विषयातले पारंगत शिक्षणतज्ज्ञ असतात. मग ते मानसशास्त्रज्ञ असतातच, समाजशास्त्रज्ञ, भाषातज्ज्ञ असतात, आणि असे अनेक विषयातले शिक्षणतज्ज्ञ ही पुस्तके निर्मिती करत असतात. आणि शालेय पुस्तकं तयार करत असताना त्या सर्व गोष्टीचा अंतर्भाव त्यामध्ये करावा लागतो, करतातच. म्हणजे त्याच्यात रंग भरताना विद्यार्थ्याची मानसिकता, विद्यार्थ्यांचा बौद्धिक कल, विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता आणि त्यांची स्मरणशक्ती या सर्वांचं त्यांना आठवण कसं राहील, त्यांना लवकरात लवकर ती गोष्ट कशी लक्षात येईल, आणि ते त्यांना सहज त्यांना लक्षात आलं पाहिजे. आणि ती गोष्ट जर त्यांना परीक्षेत विचारला गेला तर ते चटकन त्यांना तो प्रसंग आठवला पाहिजे. या दृष्टीने पुस्तकातून विचार केला जातात. म्हणून पुस्तकातून अभ्यास शब्द न शब्द वाचायचा पुस्तकातला. आणि हे वाचत असताना वाचल्याबरोबर पूर्ण वाचायचं, इंग्रजीत वाचायचं पूर्ण. मग त्याच्यातला जो शब्द समजत नसेल तो शोधायचा, डिक्शनरी शोधायचा, जिथे कुठे शोधायचा. मग तो शब्द त्याचा अर्थ समजून घेऊन नंतर मग ते आपण त्याचा अर्थ करून पाहायचा. स्वतःच प्रश्न तयार करायचे, स्वतःच त्या प्रश्नाची उत्तरं पण द्यायचे. नंतर मग ते कागदावर लिहायचे प्रश्न आणि प्रश्नाची उत्तरं. तर आपण आणि अशा पद्धतीने जर आपण पुस्तकातून अभ्यास केला ना, तो तेव्हाच काय आयुष्यभर आपल्याला लक्षात राहतं. बघा, तुम्हाला एखादी आवडलेली कविता, आवडलेला धडा, किंवा जो तुम्ही खूप मनापासून अभ्यास केला, किंवा जो सरांनी तुम्हाला विचारलं पण ज्याचं उत्तर आलं नाही, किंवा ज्याचं उत्तर आलं, किंवा ज्याच्याबद्दल तुम्हाला विद्यार्थी हसले, ते तुम्ही कधीच विसरत नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून असे प्रसंग लक्षात ठेवण्यासाठी चांगला अभ्यास करावा लागतो. आणि शेवटपर्यंत म्हणजे त्याचे रंग वगैरे भरत असताना आकृत्या देतात, चित्र देतात पुस्तकात, याच्यासाठी की ते विद्यार्थ्यांना लक्षात राहावं. ठीक.